पुरुषांवरचे अत्याचार हा सुद्धा एक मुद्दा आहे. सामान्य मुलींचं स्वप्न काय असतं? चांगली नोकरी, लग्न, सुखी संसार, आनंदी कुटुंब. पण हे सगळं मिळवण्यासाठी काही मुली शॉर्टकट घेतात, टोकापर्यंत जातात. काही लग्न झालेल्या पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, खूप पैसा लुबाडतात आणि मग जेव्हा हे सगळं समोर यायला लागतं तेव्हा त्यापासून सुटका करण्यासाठी विनयभंगाचा आरोप त्या पुरुषावरती करतात. आपल्याकडचे कायदे महिलांच्या बाजूने आहेत, पण याचाही गैरफायदा घेतला जातो. पैसे बळकावणं, खोटे मारहाणीचे आरोप करून प्रॉपर्टीमध्ये वाटा मागणं, बलात्काराचा आरोप या बाबी अलीकडे आपल्याला सर्रास बघायला मिळतात. अतुल सुभाष यांचं बेंगळुरूतलं प्रकरण तुम्हाला माहिती असेलच. पत्नीसह तिच्या माहेरच्यांनी कशा प्रकारे छळवणूक केली आणि मग त्यातून त्यांनी कंटाळून कशी आत्महत्या केली, ही अत्यंत हृदयद्रावक घटना आणि परिस्थिती आपल्याला दिसून आलेली आहे.